शहर संपादक श्री बंटी खरात। जळगाव महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या गृहउपयोगी संच वाटप योजनेत लाभार्थ्याकडून 100 रुपयांची लाच स्वीकारताना एका महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। आसमा परवीन शेख इरफान, वय 38, शिवाजीनगर, जळगाव असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाशी संबंधित आहेत। सविस्तर वृत्त असे की एका तक्रारदाराने शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत गृहउपयोगी वस्तूंचा संच मिळविण्यासाठी 9 एप्रिल 2026 रोजी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यानुसार त्यांना एप्रिल 15 रोजी जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे संच घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र प्राप्त झाले होते। तक्रारदार संच घेण्यासाठी गेले असता तेथील महिला कर्मचारी आसमा परवीन यांनी केवायसी प्रक्रियेसाठी 100 रुपयांच्या लाचेची मागणी केली। या प्रकारानंतर तक्रारदाराने तातडीने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली। प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। पंचांच्या उपस्थितीत आरोपी महिलेने तक्रारदाराकडून 100 रुपये स्वीकारताच पथकाने तिला जाळ्यात पकडले। विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान आरोपीच्या टेबलाखाली असलेल्या पेटीतून 41,250 रुपयांची संशयास्पद रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत। कोणत्याही शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे।